हॅलो स्टुडंट्स, आपण आता मिसलेनियस पुढे कंटिन्यू करतोय फोर्थ लेसनचा मिसलेनियस, ज्यामध्ये लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 10 कसे करायचे हे एक्सप्लेन केलेले होते. आता मी 7, 8, 9 हे सगळे क्वेश्चन्स फार सोपे आहेत, त्याकरता मी तुम्हाला फक्त हिंट देईल आणि ते तुम्ही पुढे कंटिन्यू करायचे. नाव क्वेश्चन नंबर 7. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन and making equilateral triangle with the line x equals 3. ह्याला एक सिमिलर टाइप मागे झाला होता, फक्त लाईनचं इक्वेशन y equals 3 होतं. फाइंड द जॉइंट इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाइन्स थ्रू ओरिजिन मेकिंग एन इक्विलॅटरल ट्रायंगल विथ द लाइन x equals 3. मुळात x equals 3 ही जी लाइन आहे, x equals 3 ही लाइन y ऍक्सिसला पॅरलल असते. x equals 3 ही जी लाइन आहे ती y ऍक्सिसला पॅरलल आहे आणि या लाइनची इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म करणारे आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाइन्स या L1 आणि L2 आहेत, की ज्याने या लाइनची काय फॉर्म केलाय, इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म केलाय. मग आता विचार करा की या L1 चं ही फिगर काढून घ्यायची. लिहायचा टाइप कसा आहे तो मागच्या क्वेश्चनमध्ये जाऊन पहा. लेट L1 and L2 be the two lines each making an equilateral triangle with the line x equals 3. Therefore inclinations of L1 and L2 are, आता हा सगळा ऍक्च्युअली अँगल आहे 60 डिग्री. हा संपूर्ण अँगल 60 डिग्री आहे. आपल्याला एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनने केलेला, पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला अँगल पाहिजे, L1 ने केलेला. मग तो अँगल आहे 30 डिग्री. म्हणजे थोडक्यात L1 चं इन्क्लिनेशन काय सांगा, L1 चं इन्क्लिनेशन 30 डिग्री. मग L1 चा स्लोप काय असेल, tan 30. मग L1 चं इक्वेशन काय असेल, y equals mx. हे L1 चं इक्वेशन तयार झालं. आता L2 चा स्लोप, बऱ्याचदा मुलं इथं चुकतात. L2 चा स्लोप काढण्यासाठी त्याचं इन्क्लिनेशन आपल्याला पाहिजे. इन्क्लिनेशन म्हणजे हा एवढा मोठा अँगल आहे बघा. L2 न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला अँगल म्हणजे हा अँगल आहे. तर हा जो अँगल आहे तो किती डिग्री असला पाहिजे, तर साधा विचार करा बघा. हा 30 म्हणजे इथं पण हा देखील किती असेल सांगा, 30. 30 चा अपोजिट अँगल पण किती असेल सांगा, 30. मग हा सगळा 180 त्यातनं जर 30 मायनस केले तर राहिलेला अँगल काय असेल, 150 डिग्री. म्हणजे थोडक्यात L2 चे इन्क्लिनेशन आहे 150 डिग्री. मग L2 चे इन्क्लिनेशन मिळालं, मग L2 चा स्लोप कळेल tan 150 डिग्री, म्हणजे m मिळेल तुम्हाला स्लोप. आणि मग L2 चे इक्वेशन y equals mx. आणि मग L1 आणि L2 चं आपल्याला काय करायचं आहे, कंबाइंड इक्वेशन तयार करायचं आहे, म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. आणि हे तुम्हाला मागे एक टाइपचा क्वेश्चन आहे, तो पाहून तुम्हाला सोडवता येईल. Okay. Now question number 8. Show that the lines x square minus 4xy plus y square equals 0 and x plus y equals 10 contain the sides of an equilateral triangle. Find the area of triangle. खूप महत्वाचा टाइप आहे हा, खूप आणि बऱ्याचदा परीक्षेला विचारला जाणारा टाइप आहे. प्रश्न काय आहे लक्षात. शो दॅट द इक्वेशन, त्यांनी कंबाइंड इक्वेशन काय दिले बघा आपल्याला, जॉइंट इक्वेशन काय दिले. शो दॅट द इक्वेशन x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इक्वल 0. मी इथे लिहितो x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इक्वल 0. ह्या दोन लाइन्स अँड द लाइन x प्लस y इज इक्वल टू 10 फॉर्म एन इक्विलॅटरल ट्रायंगल. आता मला सांगा हे कसलं इक्वेशन आहे, तर होमोजिनियस इक्वेशन आहे. ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाइनचा तो प्रोडक्ट आहे. मग यातल्या दोन लाइन्स आणि यातली ही लाइन म्हणजे x प्लस y इक्वल्स 10 ही ओरिजिन मधून न जाणारी लाइन, यांच्यामुळं इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होतो, हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. आता हा प्रूफ थोडासा कसा वेगळ्या प्रकारे द्यायचा सांगतो तुम्हाला. बघ, या लाइन सेपरेट होत नसल्यामुळं, या जर लाइन सेपरेट झाल्या असत्या तर तुम्हाला या लाइन्स मधला अँगल तर तो डायरेक्ट 60 डिग्री इथला कॅल्क्युलेट करता येतो. tan theta equals 2 root h square minus ab upon a. आणि मागच्या एका एक्सरसाइज मध्ये हेच इक्वेशन, असंच इक्वेशन दिलं असेल आणि यातला अँगल तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो अँगल 60 डिग्री आलेला पण आहे. म्हणजे या दोन लाइन्स मध्ये 100% इथे 60 डिग्रीचा अँगल आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. ahb च्या व्हॅल्यूज काढायच्या, ahb आणि त्यातला 2 root h square minus ab upon a plus b न अँगल कॅल्क्युलेट करा, तुम्हाला तो 60 डिग्री मिळेल. पण तो एकच अँगल 60 डिग्री कळतो, बाकीच्यांचं काय. बरं, त्यातल्या लाईन्स सेपरेट होत नाहीत,
लाईन जर सेपरेट झाल्या असत्या तर मग मला लाईन सेपरेट झाले, मग ही लाईन आणि सेपरेट लाईन मधला अँगल कॅल्क्युलेट केला असता, किंवा ही लाईन आणि सेपरेट लाईन मधला अँगल कॅल्क्युलेट केला असता आणि तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे आपल्याला सांगता आलं असतं. मग ह्याला पर्याय काय करायचं, नीट आहे का लक्षात. ही जी लाईन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 10, ही लाईन या लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करणाऱ्या या लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करणाऱ्या आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्स L1 आणि L2 असे अझ्युम करायचे. या लाईन बरोबर 60 डिग्री इतका अँगल करून लाईन जाते ओरिजिन मधून, या लाईन बरोबर 60 डिग्री इतका अँगल करून ही लाईन ओरिजिन मधून जाते, आणि या लाईनशी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्सचं कंबाइंड इक्वेशन जर मी तुम्हाला हे आणून दाखवलं, हे इक्वेशन जर मी तयार करून दाखवलं तुम्हाला, या दोघांचं कंबाइंड इक्वेशन हे असं जर दाखवलं, तर साधा विचार करा, एखाद्या लाईनची जर दोन अँगल 60 डिग्री झाले असतील तर राहिलेला पण हा 60 डिग्री असतोच, आणि त्यामुळे तो ट्रायंगल काय फॉर्म, तो ट्रायंगल जो काय तो काय झाला असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल. ह्याला असंच सोल्युशन द्यावं लागतं, ह्याला दुसरा पर्याय नाही. आता ह्याचं सोल्युशन कसं लिहायचं बघा, मी डिटेल घेऊन देणार आहे कसं वहीत लिहून काढायचं. ह्याला फिगर ड्रॉ करणं एसेन्शियल आहे. लेट L1 and L2 be the two lines through origin, just passing through origin, and each making an angle of 60 degree with the line x plus y is equal to 10. L1 L2 या दोन लाईन अशा आहेत की ज्या या गिवन लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जातात. स्लोप ऑफ x plus y is equal to 10. या लाईनचा स्लोप आहे is minus coefficient of x upon coefficient of y. The slope of x plus y equals 10 is minus coefficient of x upon coefficient of y. मग त्या स्लोपला आपण -1 upon 1 म्हणजेच किती -1. Let the slope of L1 or L2 कोणाचाही एकाच, let the slope of L1 or L2 be m. L1 किंवा L2 चा स्लोप काय असेल तर तो m असेल. मग मला सांगा, या लाईनचा किंवा या लाईनचा स्लोप m अझ्युम केलाय, या लाईनचा स्लोप तुम्हाला माहिती आहे. मग आता फक्त एकाचा विचार करा, सांगा L1 चा स्लोप काय आहे m, या लाईनचा स्लोप काय आहे तो -1. दोन्ही लाईन्स मधला अँगल किती डिग्री आहे 60 डिग्री. मग tan theta equals mod of m1 minus m2 upon 1 plus m1 m2. Therefore tan 60 equals, आपल्याला अँगल 60 माहिती आहे त्या लाईन्स मध्ये, tan 60 equals m1 म्हणजे कुठलाही घ्या स्लोप, कोणाचाही घ्या, m1 म्हणजे हा किंवा हा, m1 म्हणजे -1 मायनस m2 म्हणजे m अपॉन 1 प्लस m1 म्हणजे -1 आणि m2 म्हणजे m. पहिला लाईनचा स्लोप म्हणजे m1, दुसऱ्या लाईनचा स्लोप म्हणजे m2. आता m1 म्हणजे -1 आणि m2 म्हणजे m. tan 60 √3 mod of, हे मायनस साइन तुम्ही कॉमन काढलं तरी चालेल, वरती 1 प्लस m झाले का बघा न्यूमरेटर मध्ये, आणि खाली 1 मायनस m. ओके, 1 प्लस इंटू मायनस 1 मायनस m. रूट जाण्यासाठी किंवा मायनस साइन जाण्यासाठी, मॉड्युलस साइन जाण्यासाठी स्क्वेअरिंग बोथ साइड्स. मी या बाजूला स्क्वेअर करून घेतो इकडे. चला, √3 चा स्क्वेअर किती आला सांगा 3.
√3 चा स्क्वेअर किती आला 3. निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्ह, मॉड्युलस साइन गेलं. आता 1 प्लस m चा स्क्वेअर 1 प्लस ट्वाइस m प्लस m स्क्वेअर. 1 प्लस m चा स्क्वेअर झाला, खाली 1 मायनस m चा स्क्वेअर 1 मायनस ट्वाइस m प्लस m स्क्वेअर. ओके. आता हा सगळा पार्ट इकडे मी ट्रान्सफर करणार आहे. थोडक्यात 3 ला त्यांना मल्टिप्लाय होणार. काय झालं त्यांना 3 मायनस 6m प्लस 3m स्क्वेअर RHS 1 प्लस ट्वाइस m प्लस m स्क्वेअर. सगळ्या पार्टला मी LHS मध्ये आणणार आहे, पण पहिल्यांदा 3m स्क्वेअर, मग ट्रान्सफर झालेले मायनस m स्क्वेअर. 3m स्क्वेअर मायनस m स्क्वेअर, मग मायनस 6m, हे मायनस 6m ट्रान्सफर झालेले मायनस 2m, हे प्लस 3 ट्रान्सफर झालेले मायनस 1 इज इक्वल टू 0. नेक्स्ट आहे डिफरन्स 2m स्क्वेअर, मायनस 6 मायनस 2 मायनस 8m, 3 मायनस 1 प्लस 2 इज इक्वल टू 0. यातून 2 कॉमन आणि ट्रान्सफर, 2 कॉमन आणि ट्रान्सफर. मी इथे लिहितो बरं का, जागा कमी किंवा इथे लिहितो या साईडला. 2 कॉमन आणि ट्रान्सफर. तर यातला काय राहील बघा शिल्लक, m स्क्वेअर मायनस 4m प्लस 1 इज इक्वल टू 0. त्यातले 2 कॉमन आणि कॅन्सल केले. m स्क्वेअर मायनस 4m प्लस 1 इज इक्वल टू 0 या इक्वेशन कडे आता लक्ष द्यायचं. रिमार्क्स मध्ये मी तुम्हाला ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m याबद्दल बऱ्याचदा सांगितलं होतं. ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. आता मला सांगा हा m हा काय आहे, तर L1 किंवा L2 कोणाचा तरी एकाचा स्लोप आहे. हा m काय तर L1 किंवा L2 कोणाचा तरी स्लोप आहे, आणि या स्लोप मधलं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. या स्लोप मधलं हे काय सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. मग हे जे इक्वेशन आहे आपण काय म्हणतो सांगा, याला आपण ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m असं म्हणतो. ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. आणि तिथे असा रिमार्क लिहून दिलाय, इन an auxiliary equation put m equals y upon x to get the homogeneous equation. तर तसा इथं मेन्शन करतो मी, it is an या स्टेपच्या खाली an auxiliary 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 equation in slope m to get the homogeneous equation, पुट किंवा रिप्लेस काही म्हणलं चालतं. पुट m इक्वल्स y अपॉन x. m च्या जागी काय रिप्लेस करा या इक्वेशन मध्ये, y अपॉन x रिप्लेस करा. मग बघा y अपॉन x चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू ब्रॅकेट y अपॉन x प्लस 1 इज इक्वल टू 0. हे झाले y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर मायनस 4y अपॉन x प्लस 1 अपॉन 1 इज इक्वल टू 0. मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर x स्क्वेअर करायचा आहे. इथं ऑलरेडी x स्क्वेअर आहे, y स्क्वेअर मायनस इथे खालीवर x पाहिजे 4xy, इथे x स्क्वेअर पाहिजे प्लस x स्क्वेअर आणि इज इक्वल टू 0 ॲज इट इज. डिनॉमिनेटर ट्रान्सफर आणि मी प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिणार आहे x स्क्वेअर अधिक मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे इक्वेशन x स्क्वेअर मायनस 4xy प्लस y स्क्वेअर इक्वल 0. आता थोडासा विचार करा, मी हे इक्वेशन हे याच्याकडे पाहिलं पण नव्हतं, म्हणजे आपण कन्सिडर पण केलं नव्हतं ते इक्वेशन. फक्त मी काय केलं परत आहे, या लाईन बरोबर x प्लस y इक्वल्स 10 या लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल करून ओरिजिन मधून जाणाऱ्या लाईनचे इक्वेशन मी हे तयार केलं. मग मला सांगा, जर या लाईन बरोबर प्रत्येकी 60 डिग्री इतका अँगल जर या दोन लाईन्स यातल्या दोन लाईन जर करत असतील, तर हे दोन 60 डिग्री आहे, हा 60, राहिलेला तिसरा अँगल ट्रायंगल मध्ये राहिलेला तिसरा अँगल 60 डिग्री असतोच ना.
त्यामुळे हाही 60 आणि मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे खरंच तुम्ही यातला या दोघातला अँगल काढून बघा बाजूला 2√x² - ab अपॉन a + b चा वापर करून तो अँगल काढून बघा, तुम्हाला 100% तो अँगल 60 डिग्री दिसणारच. म्हणजे तुम्हाला हे कन्फर्म होईल किंवा लवकर समजेल. करून बघा. मग आता हे थोडक्यात काय प्रूव्ह झालं तर ह्यातल्या दोन लाईन्स आणि ही जी लाईन आहे यांच्यामुळे काय फॉर्म झाला सांगा. आता हा इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म झाला. therefore the lines given by x square minus 4xy plus y square equals 0 and the line x plus y is equal to 10 form an equilateral triangle. x square minus 4xy plus y square equals 0 and the line x plus y equals 10 form an equilateral triangle. यात तुम्हाला अजून पुढे काय विचारलंय तर फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल असं विचारलेलं आहे. ओके आता आपल्याला एरिया काढायची आहे. त्या ट्रायंगलची एरिया हवं तर पेरिमीटरही मी तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. बघा आता हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे हे तर कन्फर्म झालं. ड्रॉ OM परपेंडिक्युलर टू द लाईन x plus y is equal to 10. बघा ओरिजिन मधून त्या लाईनवर मी परपेंडिक्युलर ड्रॉ केलाय. ड्रॉ OM perpendicular to the line x plus y minus 10 is equal to 0. मी लाईनचं इक्वेशन कसं केलंय बघा. ax plus by plus c equals 0 या फॉर्म मध्ये येण्यासाठी. Therefore, by length of perpendicular formula हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे त्याला p म्हणायचं. p equals mod of c upon root of a square plus b square equals mod of त्यातला c म्हणजे -10 upon root of a square plus b square. त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये a आणि b 1 1 आहेत बघा. म्हणजे 1 square plus 1 square म्हणजे 10 upon root 5 10 upon root 2 10 upon root 2 1 square plus 1 square. ओके हे झालं तुम्हाला परफेक्ट. आता ऍक्च्युअली थोडंसं रिड्यूस होतंय वगैरे मला माहिती आहे पण एरिया काढताना कॅन्सलेशन मध्ये तो भाग निघून जाईल. p मिळाला तुम्हाला लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फॉर्म्युला p मिळाला. p आणि इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जर अल्टिट्यूड माहित असेल इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये जर अल्टिट्यूडची लेंथ माहित असेल तर एरिया काढायचा फॉर्म्युला p² √3 इतका आहे. आणि हे जर काढायचं असेल तर सगळे बेसिक टर्म्स आहेत आपले म्हणजे पेअर ऑफ लाईन चॅप्टर सुरू होताना मी फर्स्ट डे जे तुम्हाला शिकवले ते एकदा पुन्हा बघा तो व्हिडिओ. ठीक आहे. therefore एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल्स p²/√3. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल्स p²/√3. तुम्ही ही स्टेप जी आहे ती रेड पेन ने लिहायची तुम्हाला. ओके इज इक्वल टू सांगा आता p चा स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर करायचा मला. सांगा p चा स्क्वेअर किती आला सांगा. 100/2 बघा हा झाला p² आणि /√3 ॲज इट इज. ओके मग कॅन्सलेशन जर झालं तर 50/√3 स्क्वेअर युनिट्स ही झाली तुमच्या ट्रायंगलची एरिया. 50/√3 स्क्वेअर युनिट्स. हवं तर तुम्ही त्याला रॅशनलाइज करू शकता. √3 न वर खाली मल्टिप्लाय केलं पण कॅन्सलेशन काही होणार नाही. फायनल आन्सर फार 50√3/3 या फॉर्म मध्ये येऊ शकेल. ही झाली तुमच्या ट्रायंगलची एरिया. आता खरं तर हा प्रॉब्लेम इथे तुमचा संपला पण मी ह्यात तुम्हाला पेरिमीटर देखील कॅल्क्युलेट करून दाखवतो. ट्रायंगलचं पेरिमीटर देखील कॅल्क्युलेट करून दाखवतो म्हणजे समजा कुठं एखाद्या क्वेश्चन मध्ये तसं आलं पेरिमीटर तर तुम्हाला कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. बघा ट्रायंगलची तुम्हाला आता काय मिळाली सांगा. एरिया मिळाली. एरिया. आता या एरियावरूनच मी काय करणार आहे तर पेरिमीटर पर्यंत जाणार आहे. कसं जायचंय बघा लक्षात सांगा. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा खरा बेसिक फॉर्म्युला असा आहे √3/4 इंटू साइड स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. ओके एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलचा फॉर्म्युला काय सांगा. √3/4 इंटू साइड स्क्वेअर. आपल्याला पेरिमीटर पाहिजे आता. एरिया तुम्हाला ऑलरेडी मिळाली किती आहे सांगा. 50/√3. ओके इज इक्वल टू
√3/4 इंटू मी साईडला तात्पुरतं x म्हणतो x स्क्वेअर. आता हा सगळा पार्ट इथे ट्रान्सफर करूया आपण. म्हणजे 50/√3 ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय 4 अपॉन √3 इज इक्वल टू काय आलं सांगा x स्क्वेअर. 54 ज 100 200 54 ज 200 बाय 3 इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला x स्क्वेअर मिळालं x स्क्वेअर. आता स्क्वेअर रूट घ्या. तर त्या स्क्वेअर रूट घेताना मध्ये 100 into 2 आहेत. त्या 100 चं तेवढं रूट निघेल, 2 चं निघणार नाही, 3 चं निघणार नाही. देयरफॉर x इज इक्वल टू 100 चं रूट किती सांगा त्यातल्या 10, 2 चं रूट किती √2 आणि या 3 चं रूट किती √3. म्हणजे आता तुम्हाला त्या ट्रायंगलची काय मिळाली तुम्हाला साइड मिळाली. साइड x म्हणजे साइड होती. आता ट्रायंगलची जर तुम्हाला साइड मिळाली असेल तर त्याला 3 ने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला काय मिळणार त्याचं पेरिमीटर मिळणार. मग आता पेरिमीटर ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इक्वल्स 3 मल्टिप्लाइड बाय साइड. इक्विलॅटरल ट्रायंगलचं पेरिमीटर म्हणजे 3 बाजूंची बेरीज ना, 3 साइडची टोटल. मग प्रत्येक साइड सेम असते त्यामुळे 3 मल्टिप्लाइड बाय साइड करून टाका. म्हणजे 3 मल्टिप्लाइड बाय साइड किती मिळाले आता तुम्हाला 10√2 अपॉन √3. यातला एक √3 आणि यातला एक √3 कॅन्सल होईल. √3 शिल्लक राहील मल्टिप्लाइड बाय 10√2 ॲज इट इज. फायनल आन्सर 10 under 10 √6 3 to the 6 इतके युनिट्स. हे त्याचं काय असलं पाहिजे पेरिमीटर असलं पाहिजे. ओके. या प्रॉब्लेमची बऱ्याचदा लिहून प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर तुम्हाला अशा टाईपचा आणखी एक प्रॉब्लेम मिसलेनियस मध्ये पाहायला मिळेल. तो मात्र स्वतः सॉल्व्ह करायचा आहे. ओके. क्वेश्चन नंबर 9. If the slope of one of the lines represented by ax square plus twice hx5 plus by square equals 0 is 3 times the other, then prove that 3h square is equal to 4ab. 3h square equals 4ab. But given the homogeneous equation ax square plus twice hx5 plus by square equals 0, let m1 and m2 be the slopes of the lines given by homogeneous equation. यातल्या ज्या दोन लाईन्स आहेत त्यांचा स्लोप त्यांचे स्लोप्स m1 m2 अज्युम करा such that m1 equals 3 times m2 given. प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलंय एका लाईनचा स्लोप दुसऱ्याच्या 3 टाइम्स असला पाहिजे आणि मग शो दॅट किंवा प्रूव्ह दॅट विचारलं आपल्याला 3h square equals 4ab. तर इथे 3h square equals 4ab हे प्रूव्ह करायचं. मी क्वेश्चन नंबर लिहित जातो एखाद्या वेळेस मी तुम्हाला समजायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 9 चालू आहे आपला त्यातला. एका लाईनचा स्लोप दुसऱ्याच्या 3 टाइम्स आहे. ओके. ही दिलेली कंडिशन आहे. मग आता सांगा m1 plus m2 काय कंडिशन असते m1 plus m2 minus twice h upon b and m1 m2 equals काय असते m1 m2 equals a upon b. मग आता m1 म्हणजे काय तर 3 times m2. मग m1 च्या जागी 3 times m2 रिप्लेस करा प्लस तिथले m2 as it is RHS minus twice h upon b as it is and इथं आता m1 च्या जागी 3m2 इथं ऑलरेडी m2 आहेत is equal to a upon b from equation 1. यांची ऍडिशन झाली 4m2 equals minus twice h upon b and इकडे झाले 3m2 चा स्क्वेअर is equal to a upon b. आता यातून मी जर m2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली यातून 4 तिथे ट्रान्सफर करून घेऊया. 4 ट्रान्सफर करूया म्हणजे m2 तुम्हाला काय मिळेल सांगा m2 equals minus twice h upon 4b. थोडंफार कॅन्सलेशन केलं तर m2 equals मायनस साइन तसंच राहील h upon twice b 2 कॅन्सल केले. m2 ची व्हॅल्यू काय करायची आता आपल्याला minus h upon 2b आणि ती व्हॅल्यू इथे आता रिप्लेस करायला चालू करायचं. इकडे कंटिन्यू करायचं and 3 into bracket m2 चा स्क्वेअर म्हणजे minus h upon twice b चा स्क्वेअर is equal to a upon b. 3h स्क्वेअर हा स्क्वेअर झाला खाली 4b स्क्वेअर is equal to a upon b. यातला एक b यातला एक b कॅन्सल होईल
काय शिल्लक राहील बघा, 3h² अपॉन 4b इज इक्वल टू a अपॉन 1. आणि आता टर्म्स ट्रान्सफर करा. 1 into 3h² म्हणजे 3h² इज इक्वल टू 4ab. हे आपलं शोधन जमलं का बघा. फक्त जरा तुम्ही व्यवस्थित आणि डिटेल लिहा. मी काही स्टेप्स त्याच्यातल्या गाळलेल्या आहेत. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 11. 10th क्वेश्चन मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. त्यामुळे 9 नंतर एकदम 11. फाइंड ए इफ sum of the slopes of the lines represented by ax² plus 8xy plus 5y² equals 0 is twice their product. Sum of the slopes is twice their product अशी तुम्हाला कंडिशन दिलेली आहे आणि a ची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची. ठीक आहे, बघा कंपेअर करून सुरुवातीला गिवन द होमोजेनियस इक्वेशन कंपेअर केल्यानंतर a च्या जागी तुम्हाला aच बघायला मिळेल. ट्वाइस h म्हणजे 8 बघायला मिळतात आणि b च्या जागी काय मिळतं आपल्याला 5. Let m1 and m2 be the slopes of the lines given by the homogeneous equation. Let m1 and m2 be the slopes of the lines given by homogeneous equation. ठीक है? Therefore, m1 plus m2 equals minus twice h upon b and m1 m2 equals a upon b. आता तुम्हाला गिवन कंडिशन काय दिली आहे बघा त्यामध्ये की सम ऑफ द स्लोप्स इज ट्वाइस देअर प्रोडक्ट असं दिलेलं आहे. गिवन कंडिशन अशी गिवन सम ऑफ द स्लोप्स म्हणजे m1 plus m2 इज ट्वाइस प्रोडक्ट ऑफ स्लोप्स म्हणजे m1 m2. बस रिप्लेस करा आता. मायनस ट्वाइस h अपॉन b इक्वल्स ट्वाइस m1 m2 म्हणजेच a अपॉन b. तुम्ही अपॉन b इथंच कॅन्सल केलं तरी चालतात. इवन 2 जरी कॅन्सल केले तरी चालतात. काय शिल्लक राहील सांगा, तर मायनस h इज इक्वल टू a शिल्लक आहे. आता आपल्याकडे मुळात h किती आहे सांगा, h तर 4 आहे म्हणजे -4 इज इक्वल टू a. आणि आपल्याला विचारलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ a. ओके ओके, नाउ क्वेश्चन नंबर 12. आम्ही नुसता डिस्कस करणार आहे कसा करायचा तुम्हाला सगळं स्वतः करायचं. ओके, इफ द लाइन 4x minus 5y equals 0, if the line 4x minus 5y equals 0 coincides with one of the lines given by ax² plus twice hxy plus by² equals 0, then show that हे प्रूव्ह करायचं 25a plus 40h plus 16b equals 0. सुरुवात कशी करायची लक्षात घ्या. हे होमोजेनियस इक्वेशन पहिल्यांदा लिहून घ्यायचं. डिवाइडिंग थ्रू आउट बाय अशा टाइपचा एक क्वेश्चन मागा आहे तो आधी अभ्यास करा त्याचा म्हणजे कळेल. डिवाइडिंग थ्रू आउट बाय x² करून घ्यायचं. त्यानंतर लेट y equals mx be one of the lines given by homogeneous equation म्हणून y upon x ला m रिप्लेस केल्यानंतर तुम्हाला हे a plus twice hm plus bm² equals 0 या फॉर्म मध्ये इक्वेशन पाहायला मिळेल. म्हणजे याला आपण म्हणतो ऑक्झिलरी इक्वेशन इन स्लोप m. या इथपर्यंत घ्याल तुम्ही. याला वाटलं तर इक्वेशन 1 घ्या. मग खाली लिहायचं since 4x minus 5y equals 0 coincides with one of the lines given by homogeneous equation, comma, equation 1 must be satisfied by the slope m equals सांगा याचा स्लोप किती आहे सांगा, मायनस कोएफिशिएंट ऑफ x अपॉन कोएफिशिएंट ऑफ y म्हणजे हा स्लोप आहे 4/5. या स्लोप ने हे इक्वेशन काय व्हायला पाहिजे, सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. तुम्ही इथे m च्या जागी 4/5 रिप्लेस करून बघा, तुम्हाला जे काय हवं ते आन्सर निश्चित मिळून जाईल. ओके, ना क्वेश्चन नंबर 13 नंबरचा क्वेश्चन बघा. त्यात काय काय विचारलं ते सांगतो. 3 प्रॉब्लेम आहेत. पहिले आपण क्वेश्चन वाचून बघूया. क्वेश्चन नंबर 13 हा 12 नंबरचा होता. हा शो दॅट द फॉलोइंग इक्वेशन्स रिप्रेझेंट पेअर ऑफ लाइन्स असा पहिला क्वेश्चन आहे. फाइंड द एक्यूट अँगल बिटवीन देम. 3 प्रॉब्लेम दिलेत. पहिले जे 2 प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याबद्दल आपण पहिले बोलूया. पहिले 2 क्वेश्चन त्यासाठी तुमचं लक्ष टेक्स्टबुक मध्ये पाहिजे. समोर टेक्स्टबुक ठेवा. 9x² minus 6xy plus y² plus 18x minus 6y plus 8 equals 0. आणि अशाच प्रकारचं खालचाही इक्वेशन आहे, साधारण त्या प्रकारचं आहे. हे इक्वेशन लिहून घेतल्यानंतर त्याला
आपल्या जनरल फॉर्मशी पहिल्यांदा कम्पेअर करून घ्यायचं. ax² + 2hxy + by² = 0 याच्याशी कम्पेअर करून घ्यायचं. आणि ते कम्पेअर करून झाल्यानंतर a, h, b, g, f, c याच्या तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात. त्या झाल्यानंतर तो डिटर्मिनंट लिहायचा, आपला हँडसम गोविंदाचा डिटर्मिनंट लिहायचा. लेट d = हँडसम गोविंदा हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गोज फॉर सिनेमा. हा डिटर्मिनंट त्यात हे नंबर सगळे रिप्लेस करायचे. जर त्याची व्हॅल्यू 0 आली तर इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. हा झाला एक पार्ट. दुसरा त्यात विचारलाय ऑल्सो फाइंड द अक्यूट अँगल बिटवीन देम. अँगल काढायचा फॉर्म्युला काय सांगा. tan θ = 2√h² - ab अपॉन a + b. सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहेत, त्यात रिप्लेस करा आणि अँगल काढून घ्या. मग सर तो तिसरा क्वेश्चन कसा करायचा, तो थोडासा वेगळा दिसतोय. त्याला मी तुम्हाला दोन पर्याय सांगतो आणि मी तिसरा क्वेश्चन इथे लिहितोय बघा. त्यातला 13 मधला थर्ड क्वेश्चन. x - 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस x - 3 आणि y - 4 मायनस 2 इंटू ब्रॅकेट y - 4 चा ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल 0. हे असं इक्वेशन तुम्हाला दिलंय आणि इट रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स असं विचारलेलं आहे. एक तर तुम्ही असं करा की हे सरळ ब्रॅकेट स्क्वेअर करा, हे दोन ब्रॅकेट एक्सपांड करा, हा ब्रॅकेट स्क्वेअर करून -2 न मल्टिप्लाय करा. दोन स्टेप लागतील आणि आपलं नेहमीच्या फॉर्म मध्ये इक्वेशन येईल. मग त्याला वरच्या दोघांसारखंच कम्पेअर करून तुम्हाला सिम्प्लिफाय करता येईल. परत बघा, हे ब्रॅकेट स्क्वेअर करा, हे ओपन करा, सगळं सिम्प्लिफाय करा. हे ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c या फॉर्म मध्ये येईल. मग ahb च्या व्हॅल्यू सगळ्या कॅल्क्युलेट करून घ्या. तो हँडसम गोविंदाचा डिटर्मिनंट चेक करा. तो जर 0 आला तर त्या लाईन्स पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतात. ते इक्वेशन पेअर ऑफ लाईन्स रिप्रेझेंट करतं. आणि मग अँगल बिटवीन टू लाईन्स साठी 2√h² - ab अपॉन a + b. हा एक पर्याय. दुसरा जो पर्याय, शक्यतो हा दुसरा करू नका, मी आता सांगितलेलंच करा. याला पहिल्यांदा या टर्मला कॅपिटल X डिनोट करा, लेट अज्युम करा. आणि या टर्मला कॅपिटल Y अज्युम करा. या टर्मला लेट असं म्हणा. असं एक मी क्वेश्चन दाखवलाय तुम्हाला, फॅक्टर्स पाडून दाखवलंय. मग हे इक्वेशन काय झालं, कॅपिटल x² प्लस कॅपिटल XY मायनस 2 कॅपिटल Y² इज इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये आहे. मग सिन्स इट इज अ होमोजेनियस इक्वेशन इन द फॉर्म ax² + 2hxy + by² = 0, it represents pair of lines. हे होमोजेनियस इक्वेशन आहे, दॅट्स hence it represents pair of lines. पण त्याला एक प्रॉब्लेम इतका महत्वाचा आहे त्यातली एक गोष्ट. याची समजा h² इथे घेऊन दाखवतो. समजा h² - ab ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर मग यासाठी काय करायचं, पहिल्यांदा हे या फॉर्म मध्ये आणल्यानंतर होमोजेनियस इक्वेशन आहे, सो इट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. इथपर्यंत ठीक आहे. पण तुम्ही त्यानंतर h² - ab ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून दाखवायची आणि जर ती व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 असेल तरच सच इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. त्यासाठी ते रिमार्क्स आठवा, h² - ab ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, देन द लाईन्स आर रियल अँड डिस्टिंक्ट वगैरे वगैरे. हे एवढं. आणि मग अक्यूट अँगलचा फॉर्म्युला तेच. हे बघा, a h b या व्हॅल्यूज तुम्हाला माहिती आहे. 2√h² - ab अपॉन a + b न तुम्हाला अँगल मिळणार. पण शक्यतो मी सांगितलेला पहिला पर्याय वापरा, ब्रॅकेट स्क्वेअर करा, सिम्प्लिफाय करा, जनरल फॉर्म मध्ये आणा. हँडसम गोविंदाचा डिटर्मिनंट 0 आला तर दॅट इक्वेशन रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. ओके, लक्षात आलं का? ओके, नाउ क्वेश्चन नंबर 15. Question number 14, sorry. Find the combined equation of pair of lines. Question number 14. Find the combined equation of pair of lines through origin, each of which makes an angle of 60 degree with y-axis. Each of which makes an angle of 60 degree with y-axis. प्रश्नाचा अर्थ काय बघा, y-axis बरोबर 60 डिग्री इतका अँगल करणाऱ्या आणि ओरिजिन मधून जाणाऱ्या दोन लाईन्सचं तुम्हाला कंबाइंड इक्वेशन विचारलंय. आता बघा, L1 न y ऍक्सिस बरोबर केलेला अँगल 60 डिग्री आहे, L2 न y ऍक्सिस बरोबर केलेला अँगल 60 डिग्री आहे आणि दोन्ही लाईन्स कशातून पास होतात, त्या ओरिजिन मधून पास होतात. आणि या L1 L2 चं कंबाइंड इक्वेशन तुम्हाला त्यांनी विचारलंय. सुरुवात कशी करायची, पहिले ऐका. लेट L1 and L2 be the two lines through origin,
each making an angle of 60 degree with y-axis. Therefore, महत्वाच्या स्टेप्स आहेत त्या आहेत inclinations of L1 and L2 are. आता L1 आणि L2 चे inclination बघा. L1 चं inclination म्हणजे x ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल, तर ते inclination आहे L1 चं 30 डिग्री. आणि L2 चं inclination जे आहे ते बघा, हा एवढा अँगल आहे, म्हणजे इथून इथपर्यंत 90 आणि वरचा 60, म्हणजे L2 चे inclination आहे 150 डिग्री. मात्र तुम्हाला दोघांचे इन्क्लिनेशन्स कळले, L1 चे इन्क्लिनेशन 30, L2 चे इन्क्लिनेशन 150. मग मला आता L1 चा स्लोप पाहिजे tan 30 म्हणजे 1/√3. L2 चा स्लोप पाहिजे tan 150. मग tan 150 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात मी तुम्हाला याआधी बऱ्याचदा सांगितलेलं आहे. tan 150 कशी कॅल्क्युलेट करणार सांगा. तुम्ही tan ऑफ 90 + 60 केलं तरी चालेल, 180 - 30 केलं तरी चालेल. थोडक्यात काय तर tan 150 ची व्हॅल्यू तुम्हाला -1/√3 इतकी मिळेल. दोन्ही स्लोप्स तुम्हाला कळाले. दोघांचे इक्वेशन्स असतील y = mx. y = mx वरून त्या दोन्ही लाईन्सचे इक्वेशन तयार होतील आणि त्यांचा तुम्हाला काय घ्यायचं आहे, प्रॉडक्ट घ्यायचा आहे. अशाही टाईपचे आपल्याकडे काही क्वेश्चन्स आहेत, हा बघून तुम्हाला निश्चित सॉल्व्ह करता आला पाहिजे. ओके ओके नाउ क्वेश्चन नंबर 15. व्यवस्थित बघा. इफ लाइन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + twice hx² + by² = 0 make angles of equal measures with coordinate axis, then show that a equals ±b. Then show that a equals ±b. बघा प्रश्नाचा अर्थ काय समजा. पहिले गिवन इक्वेशन घेऊन घेऊ आपण. गिवन द होमोजेनियस इक्वेशन ax² + twice hxy + by² = 0. आता यातल्या ज्या दोन लाईन्स असतात त्या दोन लाईन्सनी x आणि y ऍक्सिस बरोबर केलेले अँगल्स इक्वल मेजर्स आहेत. त्या दोन्ही लाईन्सनं x आणि y ऍक्सिस बरोबर केलेले अँगल जे काय आहेत ते काय सांगा, सेम मेजर्स आहेत, इक्वल मेजर्स आहेत. म्हणजे हे बघा, हे L1 L2 त्यातल्या त्या दोन लाईन्स आहेत. आता L1 न x ऍक्सिस बरोबर केलेला जो अँगल आहे अल्फा, तोच अँगल L2 न y ऍक्सिस बरोबर केलेला असला पाहिजे अल्फा. कदाचित L2 इथं पण असू शकते बघा या केसमध्ये. ते दोन साइन्स काय येतात तुम्हाला त्यानंतर कळेल. दोन प्लस और मायनस का साइन. L1 ने x ऍक्सिस बरोबर केलेला अँगल अल्फाच आहे. कदाचित L2 ने x ऍक्सिस बरोबर केलेला अँगल अल्फा असा पण असू शकेल. ज्या दोन पॉसिबिलिटीज आहेत त्याला दोन्ही फिगर्स काढणं आवश्यक आहे. प्रॉब्लेम तसा सोपा आहे, फक्त फिगर आणि प्रश्नाचा अर्थ कळला पाहिजे. ओके. गिवन द होमोजेनियस इक्वेशन ax² + twice hxy + by² = 0. ठीक है. लेट L1 and L2 be the two lines given by above equation. Let L1 and L2 be the two lines given by above equation which make equal angle वाटलं तर ब्रॅकेट मध्ये अल्फा आले with x and y axis किंवा कोऑर्डिनेट ऍक्सिस. with x and y axis. प्रश्नात काय म्हणलं पाहिजे त्यांनी, which make equal angles with coordinate axis म्हणजे x and y axis. let the slopes of L1 and L2 be m1 and m2. L1 L2 चे स्लोप्स काय अज्युम केले आपण, m1 and m2. आता फर्स्ट आणि सेकंड या दोन्ही फिगरकडे बघा. L1 चे इन्क्लिनेशन काय बघा. L1 चे इन्क्लिनेशन ऑफ L1 इक्वल्स L1 ना x ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला अँगल इथेही बघा आणि इथेही बघा, तो अँगल काय सांगा अल्फा. मग आता मला सांगा L1 चं जर इन्क्लिनेशन माहित असेल तर त्याचा स्लोप कळतो. therefore slope of L1 equals tan alpha. आता मला सांगा आपण L1 च्या स्लोपला इथे काय म्हणले वाचापर्यंत लेट द स्लोप्स ऑफ L1 and L2 be m1 and m2 असं म्हणलेलं आहे. मग स्लोप ऑफ L1 म्हणजे tan alpha, म्हणजे थोडक्यात
M1 ची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, tan अल्फा मिळाली. M1 काय मिळालं तुम्हाला, tan अल्फा. आता असंच बघा, ह्यातली ही स्टेप महत्वाची आहे. इन्क्लिनेशन ऑफ L2 सांगा, L2 चं इन्क्लिनेशन. आपण जर पहिली फिगर पाहिली तर L2 न एक्स ऍक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनशी केलेला अँगल म्हणजे हा एवढा सगळा अँगल. हे बघा, हा कंप्लीट झाला असता तर 90 झाला असता, त्यातनं हा मायनस केला पाहिजे. म्हणजे या केस मधलं इन्क्लिनेशन आहे 90 मायनस अल्फा या केस मध्ये. आणि इथं जर आपण पाहिलं तर L2 चं इन्क्लिनेशन एवढं आहे बघा, इथून एवढा अँगल आहे 90 प्लस अल्फा. म्हणजे एक तर 90 प्लस अल्फा किंवा 90 मायनस अल्फा असे त्याचे दोन इन्क्लिनेशन्स आहेत. Therefore inclination of L2 equals 90 plus or minus alpha. Inclination of L2 काय सांगा, 90 plus or minus alpha. Therefore slope of L2 सांगा, स्लोप म्हणजे काय, तर tan of काय जो असेल तो अँगल tan of 90 plus or minus alpha. आपण त्याच्या इन्क्लिनेशनला M2 म्हणलेलं आहे, स्लोपला M2 म्हणलेलं आहे, L2 च्या स्लोपला M2 म्हणलेलं आहे. तर सांगा, tan of 90 मायनस थिटा, पहिला पार्ट बघा, tan of 90 मायनस थिटा म्हणजे cot थिटा, आणि tan of 90 प्लस थिटा पण कॉटच होणार, पण सेकंड क्वाड्रंट मध्ये गेल्यामुळे काय होईल सांगा, तो अँगल निगेटिव्ह होईल. त्यामुळे ह्याच्यात दोन गोष्टी आहेत, एक tan of 90 प्लस अल्फा आणि tan of 90 मायनस अल्फा. तर tan of 90 प्लस अल्फा म्हणजे मायनस कॉट अल्फा, आणि tan of 90 प्लस मायनस अल्फा म्हणजे प्लस कॉट अल्फा. थोडक्यात प्लस और मायनस कॉट अल्फा, हा झाला सेकंड स्लोप. म्हणजे हा M1 आहे आणि हे काय सांगा, M2 आहे. ठीक आहे. नेक्स्ट स्टेप, मी हा पार्ट इथला रद्द करून घेतलाय. ओके, पुढे कंटिन्यू. वी नो दॅट M1 M2 हा प्रोडक्ट किती असतो सांगा, M1 M2 इक्वल्स A अपॉन B असतो. M1 प्लस M2 मायनस ट्वाइस H अपॉन B, आणि M1 M2 काय असतं, A अपॉन B. करा रिप्लेस, M1 आणि M2 रिप्लेस करा. M1 म्हणजे काय सांगा, tan अल्फा इंटू M2 काय सांगा, प्लस और मायनस कॉट अल्फा इज इक्वल टू काय आलं सांगा, A अपॉन B. आता मला सांगा, tan आणि कॉट इथं प्रॉडक्ट आहे, इंटू साइन आहे, हे प्लस और मायनस साइन बाहेर येणारच आहे, प्लस और मायनस. हा, tan आणि कॉट एकमेकांचा रेसिप्रोकल आहे, तर त्यांचा प्रॉडक्ट किती असला पाहिजे, 1 इज इक्वल टू काय शिल्लक आहे, A अपॉन B. थोडक्यात काय, तर A अपॉन B इक्वल्स प्लस और मायनस 1. आणि आता B ट्रान्सफर करा, म्हणजे तुम्हाला काय बघायला मिळेल सांगा, A इक्वल्स प्लस और मायनस B. हे तुमचं शो दॅट होतं का बघा, A इक्वल्स प्लस और मायनस B. ओके.